नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्म्य पोथीतील पहिला अध्याय हा केवळ प्रस्तावना नसून तो एका दुःखी आणि उपेक्षित मनाची देवाकडे असलेली आर्त हाक आहे। हा अध्याय अत्यंत हृदयस्पर्शी आहे, कारण यात अधिक मासाचे मानवी रूप आणि त्याची व्यथा मांडली आहे। कथेचा प्रारंभ आपण करणार आहोत। कथा चांगल्या रीतीने ऐका। हे कथा ऐकल्याने चांगले पुण्य मिळते। कथेची सुरुवात नैमिषारण्य अरण्यात होते। तिथे सर्व ऋषी मुनी एकत्र जमले आहेत। सूत गोस्वामी त्यांना सांगतात की एकदा नारद मुनी भगवान नारायणाकडे गेले आणि त्यांनी विचारले, प्रभू, जगामध्ये लोक अनेक संकटांनी ग्रासलेले आहेत। अशा वेळी कमी कष्टात आणि कमी काळात जास्तीत जास्त पुण्य मिळवून देणारे एखादे व्रत आहे का? तेव्हा भगवान नारायण अधिक मासाचे महत्त्व सांगणारी कथा सुरू करतात। उपेक्षित मल मासाची व्यथा। जेव्हा पंचांगात या वाढीव महिन्याची निर्मिती झाली, तेव्हा सर्व महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ इत्यादी महिने आणि तिथीचे आपापले स्वामी देव होते, पण या 13व्या महिन्याला कोणीही स्वामी नव्हता। त्यामुळे लोकांनी त्याला मलमास, अशुद्ध किंवा टाकाऊ महिना म्हणायला सुरुवात केली। जगातील लोक त्याला तुच्छ लेखू लागले। यात कोणतेही शुभ कार्य करू नका, हा महिना अशुभ आहे असे टोमणे त्याला ऐकावे लागत। हा अपमान सहन न होऊन तो महिना एका लहान मुलाप्रमाणे रडू लागला। अधिक मासाचा आक्रोश, तो व्याकुळ झालेला महिना भगवान विष्णूकडे वैकुंठात गेला। त्याचे डोळे अश्रूने भरलेले होते। तो देवाच्या चरणी कोसळला आणि अत्यंत हृदयस्पर्शी स्वरात म्हणाला, हे प्रभू, माझा काय अपराध आहे? तुम्हीच मला निर्माण केले, मग जगाने माझा त्याग का करावा? प्रत्येक जण मला मलमास म्हणून हिणवतो। मला ना प्रतिष्ठा आहे ना आधार आहे। अशा अपमानास्पद जगण्यापेक्षा मी माझे अस्तित्व संपवून टाकतो। एका निर्मात्याने निर्माण केलेल्या कलेला जेव्हा जगाकडून तिरस्कार मिळतो, तेव्हा त्या मनाला होणाऱ्या वेदना या अध्यायातून स्पष्ट होतात। देवाने आश्वासन दिले त्या निराधार महिन्याचे रडणे पाहून दयाळू भगवान विष्णूचे हृदय भरून आले। त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले आणि म्हणाले, तू घाबरू नकोस। जो निराधार असतो त्याचा आधार मी आहे। तू अनाथ नाहीस, आतापासून तू सनात आहेस। भगवान विष्णूंनी त्याला आपल्या सोबत गोलोकात नेले आणि तिथे भगवान श्रीकृष्णासमोर उभे केले। अध्यायाचा संदेश आपल्याला असं सांगता येते की पहिला अध्याय आपल्याला असं शिकवतो की ज्याला जग टाकाऊ समजते त्याला देव टिकाऊ बनवतो। जेव्हा आपण पूर्णतः शरण जातो तेव्हा ईश्वर आपला हात धरतो। कोणत्याही जीवाचा किंवा काळाचा तिरस्कार करू नये, कारण प्रत्येक गोष्टीची निर्मिती त्या विधात्यानेच केलेली आहे। अशा प्रकारे पहिल्या अध्यायात एका अपमानित महिन्याचे रूपांतर एका महान आणि पवित्र महिन्यात होण्याच्या प्रवासाची सुरुवात होते। हा अध्याय वाचताना मनात एकच भावना येते की आपण कितीही सामान्य असलो तरी ईश्वराच्या दरबारात आपल्याला नेहमी स्थान असते। इति श्री अधिक मास महात्म्ये प्रथमो अध्याय शुभम भवतु। हा अध्याय शांततेने ऐकला। ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या। पुन्हा भेटूया दुसऱ्या अध्यायामध्ये नवीन कथेसह। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।